This is Prime News. हर खबर पर नजर और खबर का सही असर। बोदवड पंचायत समिती 600 रुपयांसाठी कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात। बोदवड येथे शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे। बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक उमेश श्यामकांत सपकाळे याला 600 रुपयांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली। या धाक कारवाईमुळे बोदवड जळगाव जिल्ह्यातील शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। मानधनाचा प्रस्ताव पाठवण्यासाठी मागितली लाच। मिळालेल्या माहितीनुसार मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवायचा होता। हे काम करून देण्याच्या बदल्यात आरोपी लिपिक उमेश सपकाळे यांनी तक्रारदाराकडे 600 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी थेट जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रंगेहात पकडण्यासाठी रीतसर तक्रार नोंदवली। एसीबीचा सापळा यशस्वी। तक्रारदाराच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बोदवड पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी दिनांक 30 रोजी सापळा रचला। ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 600 रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने उमेश सपकाळे याला रंगेहात बेड्या ठोकल्या। ही धाक कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, बाळू मराठे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एसीबी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। एवढ्या छोट्या रक्कमेसाठी पंचायत समितीतील जबाबदार कर्मचाऱ्याने लाच घेतल्याने शासकीय कामांसाठी सामान्य नागरिकांना किती त्रासाला सामोरे जावे लागते, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तो ऐसी ही खबरें लगातार देखने के लिए जुड़े रहे Z प्राइम न्यूज के साथ।